नमस्कार. नमस्कार. तरुणाईचे प्रश्न या मॅटर्स दॅट मॅटर्स त्या मालिकेत आपण करिअर निवडताना या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अमृता चिकटे देशपांडे. नमस्कार मॅडम. 2023 मध्ये सातारा इथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या समवेत आहे. त्या आहार तज्ज्ञ आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि लेखिका कवयित्री पण. पण म्हणून त्या महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, प्रभात यासारख्या वर्तमानपत्रातून त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. शरीर, भन्नाट वैद्यक, सजीव अशी त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आकाशवाणी, रेडिओ, इतर कार्यक्रम, कार्यशाळा आणि व्याख्यानांच्या मधून त्यांनी विज्ञान, मानसशास्त्र, आहारशास्त्र आणि साहित्य हे सगळे विषय अतिशय सोप्या भाषेत लोकांच्या पर्यंत पोहोचवलेत. डॉक्टर राध साठे पुरस्कार, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप, नारी शक्ती पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांचं मॅटर दॅट मॅटर्स मध्ये मनपूर्वक स्वागत. त्यांच्या बहुआयामी अनुभव विश्वातनं आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळणार आहे. नमस्कार मॅडम. अ, प्रथम आपण असा विचार करूयात की जे आपण आता करिअर करिअर म्हणतो, त्याचा जो मागोवा आपण घेणार आहोत त्याची नक्की व्याख्या आपल्याला करता येते का? या संज्ञेची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? हो. तर करिअर ही संज्ञा प्रत्येकाला वेगवेगळी असते. म्हणजे बरोबर. आपल्याला असं वाटतं की आपल्या समोर कोणीतरी डॉक्टर राहतंय. काय? व्यक्तिपरत्वे बदलते. व्यक्तिपरत्वे व्याख्या बदलते. आपल्या समोर राहणारे एखादे डॉक्टर असतील, तर मग ते कसे कारमध्ये जातात, त्यांचं कोट घालतात, लोकांना तपासतात वगैरे हे आपण बघतो. पण त्याच्यामागे कदाचित आपली ती मेहनत दिसत नाही किंवा एखादा माणूस सुटाबुटात कुठेतरी जातो, परत येतो. पण आपल्याला हे माहीत नसतं की तो रात्रंदिवस प्रवासात असतो किंवा त्याला दिवस-रात्र असं काही बघता येत नाही, की माझं रुटीन सुरू ठेवता येत नाही. बरोबर. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून करिअर म्हणजे काय हे आपण आपल्याला ठरवायचं असतं, की करिअर म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून पैसा आहे का? करिअर म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून सुखी, आनंदी फॅमिली लाईफ हे आहे का? किंवा करिअर म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून कीर्ती आणि प्रसिद्धी हे आहे का? का करिअर म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून हे सगळ्याचा मिलाफ आहे? हे आपल्याला निश्चित करायचं आहे. आपण आपलंच ठरवायचं आहे. तर ही करिअरची व्याख्या मला असं वाटतं आपण आपली करावी. अ, आता मॅडम मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की आपल्या आजचा विषयच आहे की करिअर निवडताना हो. करिअरच्या निवडीमध्ये सगळ्यात पहिली पायरी म्हणजे कोणती म्हणावी लागेल आपल्याला? करिअरच्या निवडीमध्ये सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपण काहीतरी विचार करतो. आता 10वी पर्यंत आपल्याला सगळ्यांना सरसकट सारखे विषय असतात. मग तेव्हा आपल्याला कोणते विषय आवडतात, कोणते विषय आवडत नाहीत किंवा आपल्याला वर्गात शिकवलेलं काहीच आवडत नाही आणि त्याच्या बाहेरचंच आपल्याला काहीतरी आवडतं. तर मग आपल्याला नक्की काय आवडतं हे शोध घेणं, याचा शोध घेणं आणि ते जर आपल्याला सापडत नसेल, तर अक्षरशः त्यासाठी आपण खरंच खूप भरपूर वाचन करणं, भरपूर एक्सपोज करणं, भरपूर लोकांशी बोलणं, की जगात कोण-कोण काय-काय करतं, हे आपल्याला थोडंसं माहिती झालं, की मग आपण आपल्याला काय आवडतं त्यातून, हे आपण शोधू शकतो. तर ही पहिली बरं. पायरी आहे, की आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, बरोबर. ह्याचा शोध घेणं. म्हणजे या मार्गातून आपला कल आपल्याला निश्चित एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हो, हो, थोडासा तरी समजायला लागतो. हो, आता म्हटलं की आपल्याला काय आवडतं हे थोडंसं एक्सप्लोर करणं आणि त्यातून मग आपल्याला हे करिअरची निवडीची पहिली पायरी आहे. हो. पण बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडिया आहे, त्यासोबत आत्ताचा माहितीचा प्रचंड ओघ आहे. हं. त्यासोबतच बऱ्याचदा आपले वेगवेगळे ट्रेंड्स असतात. तर त्या ट्रेंड्समध्ये आपली आवड किंवा आपली हे कसं आपण ओळखायला पाहिजे? म्हणजे अनेकदा समजत नाही, गोंधळ होतो. बरोबर. हे बरं वाटतंय, तेही बरं वाटतंय. खरं म्हणजे आता सोशल मीडियामध्ये आपण ह्याचे दोन्ही पैलू आहेत, की सोशल मीडियातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात पण, की समजा एखादं YouTube चॅनल बघितलं, तर आपल्याला लक्षात अरे आपण ह्याच्यासारखं बोलू शकतो, की अरे आपण ह्याच्यासारखं सांगू शकतो, की तो माणूस ज्या विषयावर बोलतोय त्याच्यापेक्षा आपल्याकडे खूप आणखी
डीप नॉलेज आहे हे हम्म. आपल्याला कदाचित ओळखू येऊ शकतं. किंवा हम्म. दुसरं पण एक आहे की आपल्याला हे पण वाटतंय चांगलं, ते पण चांगलं वाटतंय, ते पण चांगलं वाटतंय, पण हे आपल्याला जमेल की नाही हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा त्याच ह्याच्यावरती आपण एक्सपोज नक्की करावं, काय काय चाललंय हे नक्की बघावं, सोशल मीडिया बघावा, इव्हन वर्तमानपत्र बघावीत, पुस्तकं वाचावीत, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे व्यवसाय काय काय आहेत, ते काय काय शिक्षण घेतात हे पण बघावं. शेवटी आपल्याला काय करायचंय हे आपण एक ठरवायला हवंय. आणि शाळेतून ज्या ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतल्या जातात हो, त्याचा फायदा होतो का? त्याचा फायदा भरपूर होतो. त्याचा फायदा अशा वेळेस होतो की जेव्हा आपल्याला कळत नाही आपला कल कुठे आहे, किंवा मला भाषा पण आवडते, इतिहासात पण चांगले मार्क्स आहेत, मला गणितात पण चांगले मार्क्स आहेत, तर मग मला नक्की काय करायचंय. मग अशा ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला विषय कोणते आवडतात, तुम्ही एका ठिकाणी बसून राहून काम करू शकता की तुम्हाला ट्रॅव्हल करून काम करू शकता, तुम्ही माणसांशी बोलू शकता की तुम्हाला एकटं काम करायला आवडतं, तुम्ही एखादी लिडरशिप मध्ये काम करू शकता की तुम्ही एकटं एकटं काम करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी या कल चाचणीमध्ये म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कव्हर होतात. तर मग ही ॲप्टिट्यूड टेस्ट नक्की द्यावी. त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींची उकल होते. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टने आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतात की आपण एकटं काम करू शकतो का, बाहेरचं काम करू शकतो का, इन हाऊस करू शकतो का, आपण बोलण्याचं काम करू शकतो की फक्त आपला इंटरफेस हा आपल्या डिव्हाइस म्हणजे लॅपटॉप किंवा लेखणी किंवा ज्याच्या पुरता आहे तेवढंच करू शकतो. आपण नक्की काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे या टेस्टमधून लक्षात येतं. पण या टेस्ट तुम्हाला तू मेकॅनिकल इंजिनियर हो असं नाही सांगत. त्या हा, टेस्ट हा. तुम्हाला तू जर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात गेला की जिथे गणित आहे, जिथे अ, यंत्र आहेत, जिथे लॉजिक आहे, जिथे रिझनिंग आहे, हे लक्षात हे काम करतं, अशा ठिकाणी तू जा असं सांगतील. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची मोठ बांधून काय करायचं आहे हे शेवटी आपल्याला ठरवायचंय. अच्छा. नुसतं ठरवायचं की करून बघून सुद्धा मग त्याच्यामध्ये काही अडचणी येतात किंवा आपल्याला ते आवडेन असं होतं, अशा पण केसेस येत असतील ना तुमच्याकडे? की हो, हो, अशा पण आपण सांगितलं की मी हे हे करतो, मी ते करून पाहिलं पण मला अजूनही त्याच्यात इंटरेस्ट वाटत नाहीये किंवा काय करावं ते कळत नाहीये अजून. हो, अशा केसेस येतात. म्हणजे मुलांना 12वीत ॲडमिशन घेतात, एंट्रन्सची टेस्ट देतात, पण तरी त्यांना वाटतं, की हे काही मला जमत नाहीये हे एंट्रन्स. म्हणजे हम्म. मार्क्स मिळाले तरी पण त्यांना हे वाटतं, की मला नाही हे करायचं. हम्म. आता एक केस माझ्याकडे आली होती, की तिची आई म्हणत होती, की "तू बँकिंगच्या परीक्षा दे. तुला बँकेच्या परीक्षा देता येत नाही का? तू एवढी मठ्ठ आहेस का?" वगैरे. तर मग त्या मुलीने चॅलेंज म्हणून घेतलं ते, की बँकिंगच्या परीक्षा मी देऊन बघते. त्या मुलीने चॅलेंज म्हणून घेतलं. ती बँकेची परीक्षा पास पण झाली. मग आईला सांगितलं, "हे बघ, मी मठ्ठ नाहीये. मी बँकेच्या परीक्षा देऊ शकते. पण लोकांचे पैसे मोजायचे मला काही हे नाहीये, हौस नाहीये. त्याच्यामुळे माझं वेगळं काहीतरी करणार." मग आई पण गप्प बसली. मुलीने तिचं वेगळं काहीतरी शोधलं. शोधलं. हा. असं असं पण होतं. अ, हम्म. तर आणि एक पॅरेंट असे आले होते, की त्यांचा बिल्डिंगचा व्यवसाय होता. ते बिझनेसमन होते आणि त्यांना असं वाटत होतं, की आपल्या मुलाने हे करावं. आपल्या मुलाने पण आपल्याच व्यवसायामध्ये यावं. हम्म. त्यानं एकतर आर्किटेक्चरमध्ये जावं किंवा त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करावं. पण हम्म. मुलाचं जेव्हा मी कल चाचणी घेतली, तेव्हा त्याला जंगलामध्ये फिरणं, पशुपक्ष्यांसोबत गप्पा मारणं किंवा झाडं, वेली हे सगळं बघत दररोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, एक्सपोज करणं, हे सगळं त्याला मजा येत होती. त्याला रुटीन नको होतं. त्याला निर्जीव वस्तू म्हणजे आपला सिमेंट, वाळू, माती, खडी ह्यांच्यासोबत काम करणं नको होतं. त्याला स्वच्छंदी फिरायचं होतं रानावनामध्ये, जंगलामध्ये. मग आता ते क्लॅशेस झाले थोडेसे. अर्थातच त्या वडिलांना मी जो काही त्यांना सांगितलं, की नाही तुमचा मुलाचा कल तिकडे आहे. त्यांनी काही परत आले नाहीत ते माझ्याकडे. कारण त्यांना मी दिलेला सल्ला पटला नाही. त्यांना ऑब्व्हियसली वाटत होतं, की त्यांना त्यांनी पाहिजे तेच ऐकायचं. हां, त्यांना जे हवं ते ऐकायचं होतं. असं झालं. हम्म. 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 अशी मग केस तुम्ही आता या दोन उदाहरणांवरून सांगितलं की म्हणजे आई वडील थोडस करिअरला दिशा द्यायचा प्रयत्न करत होत्या किंवा बऱ्याचदा आपलं करिअर निवड करत असताना आई हं. वडील आणि समाजाची आपल्याकडून असणारी अपेक्षा असेल किंवा मग हो, पीअर प्रेशर असतील म्हणजे की हो, सगळेजण आपण अमुक कोर्सला जातोय तर मग तो प्रेशर असेल तर या गोष्टींमुळे मुलांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. हो.
हा गोंधळ आपण या गोष्टीला कसं सामोरं गेलं पाहिजे? आता आई वडील, मुलं, आजूबाजूचे मित्रमैत्रिणी किंवा कोणी काय म्हणतंय त्यापेक्षा आपल्याला काय आवडतंय, आपल्याला काय जमतंय आणि आपलं कौशल्य कशात आहे, हे आपण आपलं बघायचं असतं. आता पहिलीपासून 10वी पर्यंत माझ्यासोबत कुणीतरी मैत्रीण आहे आणि ती आज वकील झाली म्हणून मी पण वकील व्हायचंय का? तर हा प्रश्न हा मला पडणार अर्थातच. कारण मी एक म्हणते की जर समजा ती गेली दुसऱ्या कॉलेजमध्ये, मी दुसऱ्या कॉलेजमध्ये गेले, तर मला पहिल्या पहिल्या दिवशी प्रश्न येणार की मला मैत्रीण नाहीये कुणीच. त्याच्यामुळे मला ते त्रास होणार मला मानसिकदृष्ट्या, की मला मैत्रीण नाही, माझी एवढी 10 वर्षांची मैत्री आता आता तुटणार. पण तिथे आपण एक प्रश्न आपला, एक नाही खरं म्हणजे 3 प्रश्न विचारायला पाहिजे. आम्ही नेहमी जेव्हा आमच्याकडे मुलं येतात, तेव्हा आम्ही हे विचारतो, की तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारून बघा, की अशी कोणती गोष्ट आहे, की जी तुम्ही रात्रंदिवस करू शकता, की जी तुम्ही खूप दमलेला असाल तरीही तुम्हाला ते करायला इंटरेस्ट येईल. तर एखादं काम तुम्हाला खूप दमल्यानंतरही तुम्हाला सांगितलं कोणी, तर तुम्ही चटकन उठून ते करू शकता. अशी कोणती गोष्ट आहे? मग हे अशा 2-3 गोष्टी येतात. आम्ही लिहायला लावतो ॲक्चुअली या गोष्टी. बरं. त्याच्यानंतर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मग तुम्ही त्यातून तुम्हाला जर पैसे मिळणार नसतील, तरीही तुम्ही ती गोष्ट कराल का? म्हणजे इज इट युअर पॅशन? थोडक्यात हे दुसरा अर्थ या प्रश्नाचा, की हे की ही गोष्ट करणं हे तुमचं पॅशन आहे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे यातून तुम्हाला किंवा समाजाला तुम्ही काहीतरी चांगलं आउटपुट देताय का? पॉझिटिव्ह गोष्ट देताय का? हा तिसरा प्रश्न. तर जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो आलं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण हो आलं आणि पहिल्या प्रश्नामध्ये काहीतरी उत्तर तुम्ही लिहिलं असेल, तर पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल, तर ते तुम्ही करिअर करू शकता. आता हां, हां मॅडम प्लीज. नाही, नाही. मला असं म्हणायचं होतं, की आपण जे म्हणतो, की तुम्ही समाजाला काही देऊ शकता का? पण जेव्हा तुम्हाला करिअर किंवा तुमचं एखादं कोर्स पूर्ण झालाय, हां, ग्रॅज्युएशन झालंय, हां. त्यावेळेस सगळ्यात मुख्य प्रायोरिटी फक्त पैसे कमवणे अशीच असते का अनेकांची? कारण तो असू एक शकते. मुख्य मुद्दा असतो ना आणि मग त्याच्यातनं पुढे तुम्ही आवड वगैरे बघणार का? हो. आणि समाजाला काही देऊ शकतो का याचा अर्थ, की तुम्ही उठून समाजकार्य करायचं असं नाहीये. तेच. हां, म्हणजे पण तुम्ही जर पैसा हाच मूळ मुद्दा असतो का तेव्हा डोळ्यासमोर तरुणांच्या, की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला हवंय असं? बहुतेक वेळा असू शकतो. अ, पण अनेक वेळा हेही असतं, की मी चॅलेंज स्वीकारलंय, मी डॉक्टर होणार, मी होऊन दाखवणार. ते बरोबर. पण एक असतं किंवा काही-काहींना उपजत आवड असते, की मला माझं हे एम आहे, की मला काहीतरी शोध शोध लावायचे आहेत, मला वैज्ञानिक व्हायचंय, मला खूप चांगलं काम करायचंय, मला खूप चांगलं काहीतरी लिहायचंय, की जेणेकरून 4 लोकांना चांगलं काहीतरी मिळेल. असं पण असू शकतं. पण हे थोडंसं कमी आहे. बहुतेकांना हे असतं, की मला पैसे मिळवायचे आहेत, पायावर माझं उभं. पायावर उभं राहायचंय, मला स्वतंत्र व्हायचंय. हे मग एक हळू मनात आपली आवड सुद्धा एक उगवायला लागते, की अरे हो, हे मला आवडतंय असं. मग त्याची बरोबर. साखर घालू शकतात का? किंवा काय तसे प्रश्न विचारतात का? की आता मी कमवतो तर खरंय. हां. हां, मला हा अमुक-अमुक जॉब आहे. पण आता हां. मला असं माझ्या मनात यायला लागलंय, की मी गातो चांगला किंवा तबला वाजवतो. तर ह्या सगळ्याची सांगड मी कशी घालू? असा काही प्रश्न येतो का तुमच्यासमोर? हो, असे पण प्रश्न येतात आणि गोष्ट असते, की आपल्याला करिअर म्हणून काय आपण निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला छंद म्हणून काय मर्यादित ठेवायचं आहे. ह्या 2 गोष्टी येतात, की आपल्याला करिअर तर हवंच आहे. इव्हन पु. ल. देशपांडेंचं एक वाक्य आहे, की नोकरी किंवा पैसा मिळवणं, रोजी तुम्हाला जगवेल. पण कला किंवा एखादा छंद हे तुम्हाला का जगायचं हे सांगेल. त्यांनी त्यांनी तिथे बायफर्केट केलंय 2 गोष्टी. पण आपण एका वेळेस हे अ, एकत्र पण करायचा प्रयत्न करू, की एखाद्याला वाटत असेल, की मी काहीतरी वर्गात मी शिकवतोय गणित, पण मला आवडतंय संगीत. तर मला जेव्हा सफोकेट व्हायला लागतं, त्रास व्हायला लागतो, की मी फार झालं हे आता हे शिकवणं. मला वेळ देता येत नाहीये माझ्या संगीत साधनेला. तर मग तेव्हा त्यांनी काही गोष्टींचा मागोवा घ्यायला हवं असतं, की मी ठीक आहे मी संगीत केलं उद्यापासून. तर पुन्हा तेच, की मला रोजी माझी जे आता चालू आहे, ती मिळणार आहे का? त्याच्यानंतर मी संगीतामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करू शकणार आहे का?
की जे इतर कुणीही केलेलं नाहीये किंवा इतर 4 लोक करतात त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं करू शकणार आहे का? तर तुम्ही तिकडे जायला हरकत नाहीये. हो, हो. नाहीतर म्हणजे तुम्हाला संगीतातलं सारेगमप पण कळत नाही आणि तुम्ही गणित शिकवायची चांगली 15-20 हजाराची नोकरी पण तुम्ही सोडून बसलेला आहात. तर किंवा मात्र मग तुम्ही झालात आ- आणि संगीताची आवड आहे. आवाज ब्रेक झाला. हा, नाही म्हणजे तुम्ही इंजिनियर झालात, पण तुमची अगदी मनापासूनची आवड संगीताची आहे. हो. आणि मग तुम्ही तसं एक आता जॉब शोधाल. असा जॉब शोधू शकतो की आपण साऊंड इंजिनिअरिंग करू शकतो. तेच. आपण अकॉस्टिक इंजिनिअरिंग करू शकतो हम्म. त्याच्यामधून. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर म्हणजे माझ्याच ओळखीचे एक जण आहेत की ज्यांच्याकडे मी स्वतः म्युझिक शिकले. मी त्यांना लहानपणी ओळखत होते आणि तेव्हा ते इंजिनिअरिंग डिप्लोमा करत होते. मला तेव्हा कळत नव्हतं की इंजिनिअरिंग काय असतं, की मी 5वी-6वी मध्ये होते तेव्हा. तर मग ते आता जेव्हा मी मोठी झाले तेव्हाच असं कळलं की त्यांना एका फिल्मसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मग मी जेव्हा विचारलं की तुम्ही करता काय? राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, फिल्ममध्ये आहे, तुम्ही ॲक्टिंग करताना तर दिसत नाही. मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी साउंड इंजिनिअरिंग करतो आणि अकॉस्टिक इंजिनिअरिंग करतो. तर मग हे जेव्हा एखादं फिल्म असते, मग तेव्हा ध्वनी आणि चित्र दोन्ही गोष्टींचं मिलाफ आहे फिल्म म्हणजे. तर मग त्यातलं ते साउंड इंजिनिअरिंग असतं. आवाज लहान झाला, मोठा झाला, आवाज आणि दृश्य मॅच होत नाहीये, तर मग ते सगळं करणं, डबिंग करणं, इतर भाषांमध्ये येणं, हे सगळं इंजिनिअरचं काम असतं. किंवा जे गाणे किंवा जे आवाज त्यांनी रेकॉर्ड केलाय तो प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित कसा पोहोचतोय, हे साऊंड इंजिनिअरचं काम असतं. मग त्याला सुद्धा तुम्हाला म्युझिक आणि साऊंड हे कळणं गरजेचं आहे. मग असं म्हणजे ही स्टोरी एक मार्गदर्शकच झाली ना. अगदीच अगदीच. हो. अगोदरचा इंजिनियर आवड होती ही, पण त्यांनी असा त्याचा मेळ घातला. बरोबर आहे. म्हणजे मॅडम अशी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या आवडी असून पण असं काहीतरी वेगळं करिअर करता येऊ शकतं. अगदी तुमचं जरी उदाहरण घेतलं तरी तुमचं शिक्षण बघितलं किंवा वेगवेगळ्या डिग्र्या. क्षेत्रातल्या डिग्र्या बघितल्या, तर ही अशा हो. प्रकारची उमेद कशी जिवंत ठेवायची, की म्हणजे एका प्रकारचं शिक्षण झालं की पुन्हा अजून दुसऱ्या प्रकाराचं शिक्षण, दुसरी डिग्री घेणं. म्हणजे सायन्स ते शिकूनही तुम्ही साहित्यामध्ये शिरलात, तर सायन्सचा पूर्ण अर्क तुम्ही साहित्याच्या थ्रू लोकांच्या पर्यंत पोहोचवला. हो. हो. हे पण एक त्याच्या मार्गदर्शक तत्वच झालं. नक्कीच, नक्कीच. त्याचं खरं म्हणजे झालं असं, की 10वी पर्यंत म्हणजे मला भाषा खूप आवडायच्या. माझे हं. वडील आणि आजोबा स्वतः इंग्लिश आणि संस्कृत शिकवायचे. हं. त्याच्यानंतर मला विज्ञानामध्ये स्पेशली बायोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि 10वीला साधारणपणे एक 80% आसपास मार्क मिळाल्यानंतर पालक आपल्या मुलांना सायन्सला घालतात. तसं माझ्या पण आई सायन्सला घातलं. आणि अर्थातच माझ्या वर्गातल्या मैत्रिणी पण सायन्सला गेल्या. तर मग मला बायोलॉजीची आवड होतीच. तर मग हं. बी-एससी झालंय. पण तरी मला वाटायचं, की आपण वाचायला पाहिजे. आपण भरपूर लिखाण करायला पाहिजे. मग तरीही मला वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये जाणं, वेगवेगळ्या ग्रंथालयांचे प्रदर्शनं असायचे पुण्यात, तर ते ते फिरून बघणं, हे मी करायचे. पुस्तकं वाचन चालू होतं. पण मी ह्याच्यात काहीतरी करेल असं तेव्हा वाटलं नव्हतं. हं. पण जेव्हा मग आणखी डिग्री घेतली, मग नंतर न्यूट्रिशनिस्ट झाले. मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं, की अरे हे लिहायला पाहिजे आपण कुठेतरी. मग लिहायला सुरुवात झाली आणि मग जेव्हा प्रश्न आला भाषेचा, मग तेव्हा हे मराठीत यायला पाहिजे या गोष्टी, की म्हणजे मग हे पुढे मग मराठीत विज्ञान लिखाण सुरू झालं. बरोबर. आपल्या समोर असे अनेक उदाहरणं आहेतच ना. अनेकदा आई-वडिलांना सध्या काय ऑप्शन्स आहे हे पण माहीत नसतं, किंवा मुलं आणि पालक हो, यांचा सुसंवाद नसतो. नेहमी काहीतरी क्लॅशेस होतात. हो, अशा वेळी मग तुम्हाला हो, पालकांपासून सुरुवात करावी लागते का? हो. पॅरेंटिंगपासून समोर. सुरुवात करावी लागते. हो. हं. ते तर त्यांना मग आधी सांगायचं, की आहेत बाबा हे ऑप्शन्स. तो काय म्हणतो ते तर ऐका. अगदीच, अगदीच. पालक अनेक वेळा मुलांना काहीतरी थोपवायला बघतात, की आमच्या वेळेस असं नव्हतं. आमच्या वेळेस हे काय असलं काय प्रकार नव्हता. आता तर मग किंवा आमच्या वेळेस पैसे पण नव्हते. आम्ही तुला पैसे द्यायला तयार झालोय. आपल्या जवळपास कॉलेज आहे, तर तू हे शिकायला हवंय. किंवा किंवा जे पालकांनी जे त्यांचे आदर्श बघितलेले असतात, डॉक्टर, हं. इंजिनियर, वकील वगैरे हे दाखवतात मुलांना. पण मुलांना काहीतरी कल वेगळा आहे आणि पालक काहीतरी वेगळं थोपवत आहेत.
तर मग ते जरा मुलांचं क्लॅशेस होतात. मुलांचं पण एक बर्डन आल्यासारखं वाटतं मुलांना आणि पालकांना असं वाटतं की ह्याला काय प्रॉब्लेम आहे, हा काय काय वेगळं असं काय करणार आहे, मी जे सांगतोय ते करणं गरजेचं. म्हणजे मी 4 पावसाळे जास्त बघितलेत असं वाटत असतं. पण दोघांचेही दृष्टिकोन हे थोडे काय म्हणतो त्याला आपण, अर्धे अर्धे असतात. कुणीच पूर्ण बरोबर नसतं आणि कुणीच पूर्ण चुकीचं पण नसतं. पण त्यांना काही जिक्सॉ पझल मधले काही तुकडे हे पालकांना दिसत असतात आणि काही तुकडे हे मुलांना दिसत असतात. तर आपण जेव्हा पूर्ण चित्र समोर लावून दाखवतो मुलांना आणि पालकांना, तेव्हा मग त्यांच्यामध्ये थोडीशी दरी असते ती थोडी कमी होते आणि मग ते मिळून काहीतरी निर्णय घ्यायला अ, शिकतात. म्हणजे हे मी बसून करवतो हे, की तुम्ही दोघं चर्चा करा. तुम्ही दोघं लगेच भावनात्मक होऊ नका. मग असं पण होतं, की आई-वडील म्हणजे माझ्यासमोर रागवायला लागतात मुलांना, मुलं रडायला लागतात. मग मी करतच नाही. मग मुलं आई-वडिलांना ब्लॅकमेल करतात, की मला काहीच करावसं वाटत नाही. मी आता काय करू? हे जे तुम्ही घातलंय मला इंजिनिअरिंगला, मला काहीच करावसं वाटत नाही. मला आवडत नाही. मी का बरोबर. अभ्यास करतोय हे मला कळत नाही. असं मग सगळंच वेगळंच होऊन जातं मग काहीतरी सगळं. जे घरात असतं ते पण तुमच्या समोर येतच जशाचं तसं. हो. सगळं आणि क्लेश. मग इव्हन आई आई आणि वडिलांमध्ये पण मतभेद असतात. हो. म्हणजे एक मुलाचं एक वेगळं, आईचं वेगळं आणि वडिलांचं आणखीन वेगळं. बरोबर. असं पण होतं. बरोबर. तुम्ही म्हणलात की उपमा छान आहे. जिक्सॉचे सगळे तुकडे व्यवस्थित चित्र तयार होईल असे तुम्हाला जोडावे लागतात. बरोबर. हो. पुढचे प्रश्न घ्यायच्या आधी मी थोडंसं प्रेक्षकांना पण विचारेल, की त्यांच्यामधूनही कुणाचे काही प्रश्न असतील, तर तेही डायरेक्टली विचारू शकतात किंवा मग आम्हाला मेसेज पण करू शकतात. कुणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. आलाय का तुझ्या ह्याच्यावर? नमस्ते. हा. नमस्ते नमस्ते अमृता अभिमन्यू. नमस्कार. बोला. मी अभिमन्यू पिसे आहे. माझं MBA HR ऑपरेशन मध्ये झालेलं आहे. ऍज अ प्रोफेसर म्हणून मी MBA कॉलेजवरती आता सध्या टीचिंग करत आहे. 10 वर्ष झालं. ओके. चिंचवडमध्ये बर. राहतो. ऍक्च्युली प्रॉपर आहे अकलूज, सोलापूर डिस्ट्रिक्ट. ओके. बर. तर माझा मुलगा आहे तो थर्डला आहे आता सध्या. हम्म. तिसरीत. थर्डला शिकत. हो, तिसरी मध्ये आहे. ओके. तर माझा काही असे क्वेश्चन होते की या वयामध्ये ऍक्च्युली मुलांना कोणते स्किल्स किंवा हॅबिट्स विकसित केल्या पाहिजे जेणेकरून त्यांना करिअर निवडताना मदत होईल बरोबर. किंवा आता मुलाची तर क्युरियोसिटी. हा. एक्झॅक्टली. आता तर मुलगा तिसरीतच आहे फक्त. खूप लहान हो. आहे. त्याला आता फक्त बागडू द्या. त्याला प्रश्न विचारू द्या. आणि ओके. त्याचा एकही प्रश्न तुम्ही हे काय विचारतोस? असं नका करू. अच्छा. आत्ता म्हणजे स्टेज फक्त हीच आहे 5वी पर्यंत, की स्किल ओके. डेव्हलप करणे. ओके. स्किल डेव्हलप करण्यापेक्षा त्याची क्युरिओसिटी वाढीस लागणे. त्यांना ओके. थोडक्यात मुलांना फॉर काय एक्झाम्पल आपली मुलाची क्युरियोसिटी किंवा क्रिएटिव्हिटी, लॉजिकल थिंकिंग ओळखण्यासाठी मी काय करू शकतो? तुम्ही सुरुवातीला त्याला वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोज करा. आज काय आपण ओके. बागेत जाऊ, उद्या काय आपण ट्रेननी प्रवास करून बघू, परवा काय आपण चल बँकेत जाऊन पैसे टाकून बघू बँकेमध्ये. नंतर काय आपण एखाद्या मोठ्या बिल्डिंग कशी बांधतात ते बघायला जाऊ. नंतर ओके. काय एखादं प्राणी संग्रहालयात जाऊ. असं त्याला पहिल्यांदा एक्सपोज करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर तो ओके. आपोआप प्रश्न विचारेल. मग त्याच्यानंतर तुम्ही ओके. त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करा आणि तो जो काही प्रश्न विचारेल त्याला हे किती वेडा प्रश्न आहे, किती बावळटसारखं काहीतरी विचारलंय असं न म्हणता त्याच्या प्रश्नाला मान देऊन त्याला तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ओके. बरं ओके. त्याला नाही जेव्हा प्रश्न पडले, तर तुम्ही त्याला हा, हा. प्रश्न विचारायला सुरुवात करा. समजा काय काय? हा, हा. बोला, बोला. मी हां, ऐकतोय. बोल. समजा त्याने तुम्हाला प्रश्न नाही विचारला एखाद्या घटनेमध्ये, तर तुम्ही त्याला प्रश्न विचारा. समजा आता आपल्याकडे उद्या पाहुणे येणार आहेत घरी, तर जेवायला काय ओके. करूया बरं? मग तो त्याच्या आवडीचा पदार्थ सांगेल. त्याला आपल्यामध्ये मिसळून घ्या. एक्झॅक्टली मिसळून घ्या. तर मग त्याला एक म्हणजे हे द्या, की "अरे तुला तुला तर नूडल्स आवडतात. पण तिथे येणारे तर ते आजी-आजोबा आहेत. ते काय खाणार बरं?" मग तो विचार करेल, की आजी-आजोबांना काय आवडेल? तर तो कदाचित सांगेल भात-वरण. तो म्हणतो, "ओके, भात-वरण डन."
मग अजून काय करायचं बरं? मग त्याच्यासोबत एक काका पण आहेत, एक काकू पण आहेत. मग अजून काय पदार्थ करूयात बरं? मग तो काहीतरी भाजी पोळी सांगेल. मग एखादा गोड पदार्थ त्याच्याकडून सगळं काढून घ्यायचं आणि मग अरे सांगायचं की हा हा मेनू हा आमच्या मुलाने डिसाईड केलाय बरं. असं म्हणजे त्याला इन्व्हॉल्व करत जा. हे एक गोष्ट. त्याची क्युरिओसिटी वाढवा. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याला कंडिशन वेगवेगळ्या कंडिशन असल्यानंतर काय करायला हवं याचं उत्तर द्यायला हे करा. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं अच्छा. उत्तर हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नसतं. हम्म. ब्लॅक अँड व्हाईट ओके. मध्ये नसतं. म्हणजे काय काय जेवायचं, कायमच तुझ्या आवडीचं जेवायला मिळेल असं नाही. आपल्याला कसं जायचं आहे एखाद्या ठिकाणी. तू म्हणलंस की आपण कारनी जाऊ. तर प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी कारनी जाता येईलच असं काही नाही. मग ट्रेननी कसं जायचं, मग बसनी कसं जायचं, मग तिकीट कसे काढायचे, वेगवेगळ्या लोकांसाठी आपण काय काय करता येईल. म्हणजे आपल्या घरात पण समजा आजीला एखादं काहीतरी आहे कंडिशन, समजा आजीला डायबेटिक्स आहे, तिला गोड खायचं नाही. मग आपण काहीतरी वेगळं करतो आजीसाठी. किंवा आपल्याला ट्रॅव्हल करायचंय, आजीला चढता येत नाही ह्याच्यामध्ये बसमध्ये, तर मग आजीसाठी आपण काहीतरी वेगळी व्यवस्था करतो. हे अ, म्हणजे एका गोष्टीसाठी अनेक कंडिशन्स लावून मुलांना विचार करायला प्रवृत्त करणं हे करायचं. आणि खरं. एक आणि ऍट द बॅकग्राऊंड त्याला तुम्ही ऑब्झर्व करत राहा की याला काय आवडतं, कोणत्या गोष्टीसाठी तो पट तयार होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ थोडासा एक विषय हा किंचित लांबतोय हा प्रश्नाचं उत्तर, पण मी एक्सप्लेन करते. मला मला असं वाटायचं की माझ्या मुलाला काही गणित आवडतं किंवा भाषा आवडतात. तो तर काहीतरी करेल असं वाटतं. पण नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याला स्वयंपाकघरात जर मी बोलवलं आणि त्याला म्हणलं की अरे कांदा कापून दे बरं मला, अरे हे वस्तू जरा जागेवर ठेव बरं, एवढं मला भांडं धुवून दे बरं, तो पटकन येतो आणि तो न कंटाळता कधीही स्वयंपाकात मदत करायला तयार असतो. आणि मग तो जसा जसा मोठा होत गेला तस तसं त्याचं त्याचं एखादा पदार्थ बनवणं, काहीतरी करणं. घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना मी काहीही न म्हणता पटकन पाणी आणून देणं किंवा आज तुझ्याकडे कोणतरी येणार आहे, मी सरबत करणार बरं का, मी वेगळं काहीतरी करणार बरं का, असं तो संधी शोधत असतो स्वयंपाकात काहीतरी उद्योग करायची. मग माझ्या लक्षात आलं की त्याला किचन आणि हॉस्पिटॅलिटी या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मग मी त्याला कशाला गणित आणि भाषा करायला लावेल सुरुवातीपासून. मॅडम, याच अनुषंगाने मी थोडासा वेगळा प्रश्न की अ, हा तर मुलगा आता छोटा आहे, परंतु 9वी-10वी पासूनची जी मुलं आहेत, तर त्यांनी हा कोणते करिअर रेडी होण्यासाठी कोणती लाईफ स्किल्स किंवा कोणती अशी मूल्य आहेत जी हम्म स्वीकारली पाहिजेत किंवा ज्यांचं ऍक्सेप्ट त्यांनी केले पाहिजेत, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे करिअर चूज करू शकतील. करिअर चूज करताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वाचन भरपूर पाहिजे. हम्म. तुम्ही म्हणजे फक्त तुमचे टेक्स्टबुक वाचणं हे काही वाचन नाहीये. मी जेव्हा अनेक मुलांना विचारते की तुम्ही काय वाचता, काय करता फावल्या वेळात, तुमचे छंद काय, तर हल्ली खूप कमी लोक मला उत्तर देतात की आम्हाला वाचन हा छंद आहे. तुम्ही वाचन करायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात सुद्धा बायोग्राफीज वाचायला पाहिजे. सुदैवाने आपल्याकडे सगळ्या यशस्वी कॅरेक्टर्स मधल्या म्हणजे सगळ्या यशस्वी उद्योजक असतील. उद्योगांमधल्या लोकांच्या बायोग्राफीज आहेत. तुम्हाला वकील व्हायचं असेल तर एखाद्या चांगल्या वकिलाची बायोग्राफी वाचा. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर एखाद्या चांगल्या डॉक्टरची बायोग्राफी वाचा. तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर चांगल्या उद्योजकाची बायोग्राफी वाचा. आणि काहीच तरीही तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही जे काही मिळेल ते सगळं वाचायला लागा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला नक्की काय करायचंय. हे पहिलं स्किल आहे. वाचन हे पहिलं स्किल आहे. त्यानंतर संपर्क करणं. लोकांशी कोणी तुमच्या संपर्कात आलं तर त्यांना कायम संपर्कात ठेवणं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कायम ठेवणं हे एक चांगलं स्किल आहे. की जेव्हा आपल्याला कधीच माहिती नसतं की आपल्याला कोणत्या माणसाकडून काय शिकायला मिळेल किंवा कोणत्या माणसाची कुठं मदत होईल हे आपल्याला कधीच माहिती नसतं. त्यामुळे संपर्क ठेवणं, कम्युनिकेशन स्किल म्हणजे अगदी हायफाय तुम्हाला एखाद्या स्टेजवरती जाऊन बोलताच यायला पाहिजे असं काही नाहीये. कम्युनिकेशन म्हणजे अं, काय रे बाबा चैतन्य कसं आहे? परवा तू भेटला होता तेव्हा तुला ताप होता. आज बरं आहे का तुला? हे विचारणं किंवा हां, आपण मागच्या वेळेस भेटलो होतो तेव्हा ऐकणं पण. एक्झॅक्टली ऐकणं आणि लक्षात असणं, की मागच्या वेळेस भेटलो होतो तेव्हा तुझी बहीण सोबत होती. आता कुठे असते ती? हे लक्षात ठेवून विचारणं म्हणजे मग तू
आवाज. मॅडम तुमचं इंटरनेट कनेक्शन डिस्ट्रप्शन झालंय थोडंसं. हॅलो. हा, हा आता येतोय. येत आहे. हां, येतंय. तर मग हे कम्युनिकेशन करणं हे दुसरं स्किल झालं. तिसरं स्किल म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जर कुठेही तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल, तुमच्या गावामध्ये, दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये, तर तुम्हाला स्वयंपाक करता येणं गरजेचं आहे. तुमच्यापुरतं तरी स्वयंपाक करायलाच पाहिजे. तुम्हाला बाजारात जाऊन भाजी, फळं, काही दररोजच्या लागणाऱ्या वस्तू योग्य त्या प्रकारे आणि योग्य त्या भावामध्ये आणता येणं हे गरजेचं आहे. तुम्हाला थोडंसं बँकिंगचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी चालवता येणं गरजेचं आहे. आजच्या जमान्यामध्ये ड्रायव्हिंग, बँकिंग, स्वयंपाक करता येणं, कम्युनिकेशन करणं, त्याच्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून राहता येणं आणि सगळ्यात पहिलं काय सांगितलं मी वाचन करणं. हे हे सगळे लाईफ स्किल आहेत असं मला वाटतं. बरोबर. आपण आता आणखीन आपल्या या समाजामध्ये पाहतो की आई वडील लहानपणापासून मुलांना सगळ्या प्रकारचे क्लास लावतात. हो. डान्स क्लास, गाण्याचा क्लास, खेळाचा क्लास, चित्रकलेचा क्लास वगैरे. तर ही सगळी स्किल्स त्याच्यातनं होऊ शकतात का? का ते फक्त ऑप्शन्स ठेवले जातात? नाही, मला असं वाटतं की आपल्या बघून सुद्धा ते नको वाटतं की 1 तासाचं हे झालं की आज हे, उद्या ते. कधी-कधी ती मुलं पण खूप थकतात. बरोबर आहे. एक्झॅक्टली. मला तेच म्हणायचं होतं, की तुमच्या मुलाची आवड कशात आहे? तुमच्या मुलाकडे फिजिकल स्टॅमिना कितपत आहे? आता स्टॅमिना म्हणून तो चालू शकतो बा लहान मूल आहे म्हणून ते 2-3 क्लास करेल पण. पण तुम्ही पण स्वतः विचार करा, जर तुम्हाला कधी तुम्ही आयुष्यात कधी एखादा स्पोर्ट्स खेळलेले नाही आहात, तर मुलाकडून तुम्ही त्यांनी काय अपेक्षा करतात? डिस्ट्रिक्ट लेव्हलला तरी खेळावा अशी अपेक्षा का करता? हं. मग त्याला गल्लीमध्ये खेळू द्या ना. कशासाठी त्याला क्रिकेटच्या स्पोर्ट्स क्लबला घालायचंय? कशासाठी तुम्ही 10-10 हजार रुपयाचे किट घेऊन द्यायचेत? एखादा क्लास लावा. दरवर्षी एखादा क्लास लावा. मी असं म्हणेन, की यावर्षी काय तर क्लास लाव. पुढच्या वर्षी काय म्युझिक लावून बघू. त्याच्या पुढच्या वर्षी काय तुला एखादा स्पोर्ट्स लावून बघू. हे करून बघायचं आणि मग पण ते आता जे तुमच्यासमोर काही ते असावेत, काय काही जागा तुमच्या समोर असाव्यात की तुम्ही हे करू शकाल, ते करू. काही अपेक्षा हो, ठेवून करू नका. म्हणजे मग तुम्ही ते एक्झॅक्टली. लादत राहता मुलांवर की नाही बाबा, हे तू कर, कारण मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं असं. अगदीच, अगदीच. अपेक्षा मुलांकडून तशा करू नका, की तुम्ही त्याला बुद्धिबळाच्या क्लासला घातलंय म्हणजे त्याला काहीतरी 2-4 स्पर्धा क्रॅक करताच यायला पाहिजे अशी अपेक्षा तर मुळीच ठेवू नका. आणि दुसरी पण एक गोष्ट मी ऐकली होती, की अ, मा एक सीनियर एचआर होते त्यांच्याशी बोलत होते मी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की त्यांचे साहेब होते, ते खूप मोठ्या पदावर होते. खूप खूप चांगला माणूस आहे. सगळ्यांसाठी ते मार्गदर्शक होते. तर मग त्यांनी हे सांगितलं, की ते 8वी-9वी पासून जेव्हा त्यांना कळायला लागलं, तेव्हापासून दरवर्षी एक कोणतंतरी स्किल, कौशल्य शिकायचे. म्हणजे आता आता ते रिटायर होऊन गेले असतील, तर मग तेव्हा सुरुवातीला त्यांनी टायपिंग शिकले. 1 वर्ष एका सुट्टीमध्ये टायपिंग शिकणं, दुसऱ्या सुट्टीमध्ये आणखीन काहीतरी शेअर मार्केटचं काहीतरी शिकून घेतलं. मग तिसऱ्या सुट्टीमध्ये आणखीन वेगळं काहीतरी शिकले. असे ते करत राहतात आणि आता आपल्याकडे तर इंटरनेटवरून किंवा आपण हे कितीतरी कोर्सेस करू शकतो. एका बरोबर. सुट्टीमध्ये एक कौशल्य शिकायचं 9वी पासून. म्हणजे हे एक तर नजर निश्चितच आपण करू. करण्यापेक्षा एक हो, एक फोकस करत बरोबर. ते जास्त उपयुक्त ठरेल, आणि त्यामुळे मग आपण जास्तीत जास्त स्किल्स आपण अंगीकारू शकू. हो, मी त्यात आणि असं आहे. बरोबर. मी हा हो. प्रश्न कारण असं की आमच्या बाजूला पण एक 8वीतला मुलगा होता. त्यालाही असे सगळे क्लास लावलेले होते. पण तो प्रत्येक वेळी कुठल्या क्लासला जायच्या आधी घरी असं म्हणायचा की काय जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन असं. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याच्यावर हा दबाव आणला जातोय वाटतं की अगदी, अगदी. वाटतं की मग आपण त्याला नक्की काय आवडतंय? त्याला हां. नक्की काय आवडतंय आणि त्याचे आई-वडील त्याला म्हणजे स्वतःला विचार करायला तरी वेळ देतायत का? आपल्याला नक्की काय आवडतंय? म्हणजे आमच्या एक एक गोष्ट मी
हे केली, ऑब्झर्व केली, की मी गाण्याच्या क्लासला जायचे. क्लासहून आल्यानंतरही मी येताना ते गाणं गुणगुणत असायचे आणि आठवडाभर मी पुन्हा तेच गाणं गुणगुणत असायचे. मला तेवढं ते खूप आवडायचं आणि त्या क्लासमध्ये जेव्हा 15, 20, 25 वर्षापूर्वी जे शिकले ते मी आज पण मला आठवते. कारण इन्व्हॉल्वमेंट तेवढी होती, तेवढं होतं आणि मला तेवढंच करायचं होतं. मला 50 क्लासेस लावले नव्हते किंवा 50 गोष्टी करायच्या नव्हत्याच. मग तेवढी तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे का? तेवढी आवड आहे का? आणि त्याच्या म्हणजे एक क्लास झाल्यानंतर तुम्हाला त्याचं चिंतन आणि मनन करायला वेळ मिळतोय का? की आपल्याला काय आवडतंय? अरे आपण आज काहीतरी शिकलो, तर मग ते पचतंय का आपल्याला? त्यातून म्हणजे तुमची ग्रॅज्युअली शिक्षणातनं वाढ झाली का नाही? एक्झॅक्टली. वाढ वाढ तर व्हायलाच पाहिजे आणि तुमचं त्याच्यावर मनन व्हायला पाहिजे. थोडं-थोडं. म्हणजे मनन काय आपण फक्त मोठ्यांनीच मनन करायचं असं नाही. लहान हम्म. मुलं पण मनन करत असतात. आपण जर बघितलं तर कुठेतरी गाणं लागलं की मुलगा एखादा ताल धरतोय तबल्याचा किंवा कुठेतरी त्याला काहीतरी सुचतंय म्हणून तो काहीतरी शाळेत शिकवलंय स्टोरी कशी लिहायची. मग तो घरी येऊन प्रॅक्टिस करतोय. अशी नाही तशी, तशी नाही तशी. शाळेमध्ये काहीतरी क्राफ्टिंगचं काहीतरी शिकवलंय. मग मुलगा तो प्रयत्न करतोय घरी येऊन. मग मुलगा नक्की फावल्या वेळामध्ये काय करतोय, की जेव्हा त्याच्याकडे कोणतेही डिव्हाइसेस दिलेले नाहीयेत, अशा वेळेस तो काय करतोय? हे फार महत्वाचं आहे. हे कळणं फार अ, महत्वाचं आहे. मॅडम, प्रेक्षकांमधून एक प्रश्न आहे सुशांत यांचा. हां, हां. विचार प्रश्न. विचारताना सुशांत ऐकू येत आहे ना? हा, तुम्ही अनम्यूट करून विचारा प्रश्न, सुशांत. किंवा मग तुमचा, हा, बोला बोला. बोला सुशांत. किंवा मग तुमचा प्रश्न इथं चॅटला जरी टाकला तरी चालेल. त्यानंतर प्रेक्षकांमधून अजून एक प्रश्न असा आपल्याला आलाय की पुढे करिअर गायडन्ससाठी कोणत्या वयात ऍप्टिट्यूड किंवा करिअर काउन्सिलिंग टेस्ट घेणं योग्य ठरेल? ॲप्टिट्यूड टेस्ट ही साधारणपणे 11वी-12वीच्या दरम्यान घेतली तर ते योग्य आहे. आणि मॅडम, मगाशी आपण जास्त या विषयावर बोललो नाही की पण ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा पर्सनॅलिटी टेस्ट याचा हं. किती वापर होतो किंवा त्याच्याबद्दल थोडीशी जरा जास्त माहिती दिली तर बरं होईल. हां, ॲप्टिट्यूड टेस्ट आता बऱ्याच प्रकारच्या येतात आणि तुम्ही ज्या काउन्सिलरकडे जाल, तो काउन्सिलर कोणती टेस्ट घेईल हे बऱ्यापैकी आपल्या हातात नसतं. पण आपण एक काही बेसिक गोष्टी करून गेलो, की आता मी कोणत्या टप्प्यावर आहे, म्हणजे आता माझं वय काय आहे किंवा मी अ, आता 11वी-12वीत आहे का? का माझं शिक्षण पूर्ण झालंय? का मी ऑलरेडी जॉब करतोय पण मला ते छान वाटत नाहीये? कोणत्या टप्प्यावर आहे त्याच्यानुसार आपलं ॲप्टिट्यूड टेस्ट ठरते. त्यानंतर तुम्ही म्हणाल की पर्सनॅलिटी टेस्ट. तर आम्ही पर्सनॅलिटी टेस्टपेक्षा पर्सनॅलिटीचे ट्रेट्स थोडेसे जास्त बघतो, की तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट आहात, की तुम्ही इंट्रोव्हर्ट आहात. आता समजा एक्स्ट्रोव्हर्ट आहात, तर तुम्हाला बोलायला, कम्युनिकेशन करायला, तुम्हाला बाहेर फिरायला जास्त आवडेल. पण तुम्ही इंट्रोव्हर्ट असाल, तर तुम्ही एकटे काम कराल. तुम्हाला खूप लोकांशी संवाद साधायला कदाचित फार कम्फर्टेबल वाटणार नाही. जर तुम्ही लीडर लीडरच्या भूमिकेत जाणं तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही 4 लोकांना सोबत घेऊन जाल. पण काहींना असं वाटतं, की ठीक आहे मला काम द्या, काय करायचंय तेवढं सांगा, मी करून तुम्हाला देतो. मला बाकीचं काही घेणं-देणं नाहीये. तर असे लोकं हे फॉलोअर्सच्या कॅटेगरी म्हणजे उत्तम फॉलोअर्स असतात हे लोकं. मग असं पण असू शकतं. मग काहींना मग पर्सनॅलिटीज मध्ये बघायचं म्हणलं, तर काही सरळ साधे असतात, की आपण ज्यांना डोप पर्सनॅलिटीमध्ये ईगल पर्सनॅलिटीचे म्हणतो, की ते जेवढं सांगितलं तेवढं काम अगदी काहीही प्रश्न न विचारता नीटनेटकं करून पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे आणून देणार आणि ते व्यवस्थित सांगणार, की आत्ता मी सुरू करतोय, 4 दिवसांनी पूर्ण करून देतो. पण उलट ह्याच्या ईगल कॅटेगरीतले असतात, तर ते तुम्हाला उलट प्रश्न विचारतात 4. हे केव्हा करायचंय? का बरं करायचंय? मग हे असं नाही तसं केलं तर चालेल का? मग ते असं करायचंय. मग हे थोडं-थोडं मग क्रिएटिव्हिटीकडे जातात किंवा हे डिप्लोमॅटिक गोष्टींकडे ह्यांचा कल जास्त असतो. तर मग ह्यांना उलट ह्यांना एनालिसिस करायला काम द्या,
यांना काही एक मार्गी काम करायला देऊ नका. आऊल पर्सनॅलिटीच्या लोकांना. त्याच्या उलट डव पर्सनॅलिटीचे लोक असतात, ते अगदी शांत, प्रेमळ, नाकासमोर चालणारी, कुणाला काही फारसं न बोलणारी असे असतात. मग त्यांना कौशल्य ज्याच्यामध्ये आहे, ज्या गोष्टींमध्ये, तर तशा कौशल्याची कामं द्या. ते खूप चांगले करतील हे कामं. त्याच्यानंतर पीकॉक पर्सनॅलिटीचे लोक असतात, की ज्यांना फॅशन, अजून क्रिएटिव्हिटी, कलर कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर पार्टी किंवा अशांचं मॅनेजमेंट, अशा गोष्टी त्यांना फार चांगल्या जमतात. कारण हे लोक सतत काहीतरी उत्साहपूर्ण वगैरे कळवायला असतात. प्रयत्न. हां, आणि हे लोकं कायम एकमेकांशी मिसळून घेत असतात. म्हणजे खूप पर्सनॅलिटीच्या प्रकारानुसार पण खूप काय-काय आपल्याला सांगता येऊ शकतं. मग शेवटी आपली पर्सनॅलिटी काय आहे हे ओळखणं, त्यातून आपल्याला काय-काय आवडी-निवडी आहेत ते ओळखणं, त्यातून आपलं जडणघडण कशी झालीये, आपले आई-वडील कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत किंवा आपल्याला काय जमतं, काय जमत नाही किंवा आपल्याकडे काय चालतं आणि काय चालत नाही, हे पण आहे. हे पण थोडंसं बघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यामधून म्हणजे अर्थात करिअर व्यक्तिपरत्वे हे या बदलतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. तुम्ही कसे आहात, तुमची आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, किंवा तुमच्याकडनं तुम्ही काय देऊ शकता, किंवा समाजाला काय हवं, या सगळ्याचा व्यवस्थित सुवर्ण मध्य गाठून तुम्ही ते निवडलं पाहिजे किंवा त्या हो. फोकस केलं पाहिजे त्याच्यावर. पुढचा अजून प्रेक्षकांमधूनच प्रश्न आहे की मुलगा इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट आहे, हे आपण कसं ओळखायचं, आणि जर तो इंट्रोवर्ट असेल किंवा एक्स्ट्रोवर्ट असेल तर त्याला त्यानुसार कसं मार्गदर्शन द्यायचं, आत्ताच सांगितलं. आणि भविष्यातली मग करिअर्स जसं की इंग्लिश आणि इतर कोणत्या फॉरेन लँग्वेज जास्त उपयोगी ठरतील. हे आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, की एक्स्ट्रोव्हर्ट, इंट्रोव्हर्ट हे आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट करून कळेल. बरोबर. त्याच्यानंतर फॉरेन लँग्वेजचं म्हणाल, तर लहानपणापासूनच आपण दुसरी एखादी भाषा शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आता आपण हिंदी, मराठी वगैरे हा वाद चालू होता, तर तेव्हा कुणीही एक मुद्दा सांगितलं नाही, का सांगितलं नाही याचं मला खूप आश्चर्य वाटतं. की 10 वर्षाच्या वयापर्यंत मुलांना तुम्ही 10 भाषांना एक्सपोज केलं तर मुलं 10च्या 10 भाषा व्यवस्थित शिकू शकतात. बरं. हे मानसशास्त्रातून, संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. अनेक लहान मुलांना जेव्हा आई असते एका भाषेची, वडील असतात दुसऱ्या भाषेचे, आणि त्या राष्ट्रभाषा वेगळीच असते आणि ते राहत असतात वेगळ्याच प्रांतामध्ये. तर त्या मुलाला आईची भाषा, वडिलांची भाषा, राष्ट्रभाषा, त्या प्रांताची भाषा आणि आणखी एखादी शाळेत शिकणारी भाषा, अशा 4-5 भाषा येतात. येत नाही असं नाही होत. त्यामुळे तुम्हाला जर काही वाटत असेल, आपल्या शिकू मुलांनी शकतात मुलं इतक्या भाषा. अगदी, अगदी मुलं 100% शिकूच शकतात. पुढचा प्रश्न मॅडम एका पालकांकडून आलाय की म्हणजे हं, त्यांचा मुलगा नीटची तयारी करत आहे, हं, आणि नीट मध्ये मग त्यानं रिपीट करत आहे सध्या. पण हं, त्याला असं वाटतंय की तो मन लावून ती परीक्षा त्याची प्रिपरेशन करत नाही. तर म्हणजे पालकांना असं शंका वाटतंय आहे. की शंका आहे की मग त्यांनी त्या मुलाच्या या परिस्थितीला कसं डील करायला पाहिजे. त्यांनी आता बेसिक प्रश्न आहे, की आता मुलाचा अभ्यास किती झालेला आहे आणि किती राहिलेला आहे, हे आपण त्यालाच विचारू शकतो. आणि त्याला एक तुम्ही हे विचारा, की तुला जर किती टक्के मिळवायचे आहेत? अर्थातच नीटवाल्यांचं उत्तर काय 95% खाली उत्तर येतच नाही. त्यांना सगळ्यांनाच 95% पुढे मार्क्स हवे असतात. मग बरोबर. त्याला एक प्रश्न तुम्ही विचारा, की 95% तुला जे काय पाहिजे असतील, ते मार्क्स मिळण्यासाठी तुला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यावी लागतील नीटमध्ये? त्यात 200 प्रश्न असतील, तर समजा त्याला 190 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यावी लागतील. आणि 190 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची असतील, तर तुला तुझ्या 2-2 हजार पानांच्या पुस्तकांपैकी किती पुस्तकांचा अभ्यास आणि कसा करावा लागेल ह्याचं नियोजन तुझ्याकडे आहे का? तर तो अर्थातच तो कदाचित हो म्हणेल, कदाचित नाही म्हणेल. तर त्याला तुझं नियोजन म्हणजे परीक्षेच्या पासून ते आजपर्यंत तुझं काय नियोजन असणार आहे? आणि तुला मी जर आज काही 4 प्रश्न विचारले, तर तुला उत्तर देता येणार आहे का? हे विचारलं आणि त्याचं नियोजन चेक करा फक्त. तुला येते की नाही हे चेक नका करू. म्हणजे आज जर मला एखादी गोष्टीचं उत्तर येत नसेल,
पण ते माझ्या नियोजनामध्ये आहे की 4 दिवसांनी मला ते वाचायचंय. तर 4 दिवसांनी वाचल्यानंतर मला ते समजणार आहे. मग 5व्या दिवशी मी उत्तर देऊ शकणार आहे. पण तो 5वा दिवस हा परीक्षेच्या अगोदर पाहिजे. त्याच्या अर्थात म्हणजे तुझं नियोजन कसं आहे हे चेक करा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मुलगा कोणत्या वेगाने जातोय किंवा कोणत्या दिशेने जातोय. तर तुम्हाला जर त्याचा वेग आणि दिशा हे दोन्ही गोष्टी जर हे वाटल्या सॅटिस्फॅक्टरी वाटल्या, तर तुम्ही त्याला म्हणा ठीक आहे, तू हा अटेम्प्ट दे. त्याच्यानंतर पुढच्या अटेम्प्टला आपल्याला काय करायचं ते बघू. आणि तुम्ही हेही डेडलाईन देऊ शकता की तू 2च अटेम्प्ट दे. त्याच्यानंतर काही मी तुला घरी बसू देणार नाही. मग ज्या कॉलेजमध्ये मिळेल त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन टाकायची. हे पण करायला पाहिजे आणि आई-वडिलांनीच मुलांना किती वयाच्या कधीपर्यंत ही परीक्षा द्यायची आहे, हे काय द्यायला पाहिजे. आणि साधं गोष्ट आहे. जर तुला 95% नीटमध्ये मिळवायचे आहेत, 98% मिळवायचे आहेत, तर तुला 1ली पासून 10वी पर्यंत किती वेळा 98% मिळालेले आहेत? ही साधी गोष्ट आहे. जर तुला दरवर्षी 98% मिळत असतील, तर तुला नीटमध्ये मिळतील. जर तू 1ली ते 10वी मध्ये 70%, 80%, 85% या गटामध्ये असशील, तर तुला नीटमध्ये अचानक काही 95% मिळणार नाहीयेत. जास्त प्रयत्न करावे लागतील, वेळ द्यावा लागेल. प्रयत्न करावे लागतील आणि तुमची मुळातच जर कपॅसिटी नसेल, तर उगाच त्या गोष्टीच्या मागे धावण्यात अर्थ नाहीये. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त इंजिनियरच होणं किंवा फक्त डॉक्टर होणं किंवा फक्त सीए होणं हे काही करिअरची इतिश्री नाहीये. एक बरोबर. लक्षात घ्या तुम्ही. ऑप्शन्स आहेत आणि मुलं जातात पण आहेत. प्रचंड आपल्या ऑप्शन्स आहेत, प्रचंड. हो. आपल्याकडे म्हणजे साधं तुम्हाला जर रांगोळी काढता येत असेल, साधी मेहंदी काढता येत असेल, तर ते लोकं सुद्धा महिन्याला 30-40 हजार रुपये आनंदात कमवतात आणि ते पण एन्जॉय करत कमवतात. नाही आणि हे लक्षात घ्यायला वेळेचं नियोजन आहे. तशी मी एक आई पाहिली होती म्हणजे त्याही गोष्टीला बरीच वर्ष झाली तेव्हा एवढे ऑप्शन हां, नव्हते. 12वीला मुलगा होता आणि त्याला ते कसं माहिती नाही इंजिनिअरिंगला पण गणित अजिबात चांगलं नव्हतं तरी तो म्हणायचा. आणि अभ्यास सगळं म्हणजे त्याला इंग्लिश किंवा इतिहास, विज्ञान याच्यात सगळे अगदी 150 पैकी 148 मिळायचे. पण बरं. आईला त्या काही समजायचं नाही की आपण कसं सांगावं त्याला, काय सांगावं. सतत हां, त्याला ती चिंता कारण तो गणिताकडे तेवढं लक्ष द्यायचा नाही. म्हणजे क्लास हां, लावायचा तरी पण त्याला ते मिळत नव्हते तेवढे मार्क. अगदी शेवटी फेब्रुवारी महिन्यात तिला असं लक्षात आलं, की आपण त्याला म्हणावं, की "तू सारखं-सारखं विज्ञान करून 2च मार्क वाढतील ना, कारण तेवढेच कमी आहेत. तर तू हां. जास्त वेळ जर गणिताला दिला तर निदान 25 मार्क वाढतील. ह्या बरं. वेळेचं नियोजन तू असं कर." ती गोष्ट आम्ही शाळेत होतो तेव्हा खूप गाजली होती आणि मला ती आत्ता त्या वेळेच्या ह्याच्यावरनं आठवली, की तेव्हा एवढं काही ओके. नव्हतं ॲटिट्यूड टेस्ट नव्हत्या, काही नव्हतं. कल आपण पाहायचो. हं, हं. ते असे अगदी म्हणजे फोकस करायचे मुलांवर, की त्यांनी हे करावं. एक फार अगदी, अगदी आणि प्रेक्षकांमधून आलेला आहे, की आजच्या हं, डिजिटल जगामध्ये मुलाला गॅजेट्स आणि इंटरनेटचा योग्य वापर कसा शिकवावा, जेणेकरून हं, मुलाची लर्निंग स्टाईल जी आहे व्हिज्युअल, ऑडिटरी किंवा हं, हं, कायनेस्थिक हं. ती ओळखून त्याला अभ्यासात मदत होईल. तर बरोबर. केवळ अ, एंटरटेनमेंट म्हणूनच पाहतील त्याच्याकडे. कारण रील बघ, अमकं बघ असंच. अगदी, अगदी. मुलांना ना कोणत्या म्हणजे तुम्ही दिलेल्या डिव्हाइसचा योग्य वापर कसा करायचा आहे, हे खरं म्हणजे हे शिकवण्याच्या वेगवेगळ्या कार्यशाळा आता आलेल्या आहेत. ते आपण पण आहे. आपण हां. पण सुट्ट्यांचा मागचा एपिसोड तोच घेतला होता. अगदी, अगदी. हे पूर्णपणे खूप मोठा विषय आहे. ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तर मग हे करायला पाहिजे. आणि मुलं काय करतायत, तुम्ही तुम्ही दिलेल्या डिव्हाइसवर काय करतायत यावर तुमचं लक्ष पाहिजे. शक्यतो मुलांना डिव्हाइस देऊ नका. इंटरनेट सर्फ करायचंय, माझ्यासमोर सर्फ कर काय करायचंय ते. माझ्यासमोर बघ तुला काय बघायचंय. तुला WhatsAppवर होमवर्क आलेला आहे, त्याची तुम्ही प्रिंट काढून द्या. शक्यतो मग अशा वेळेस मग प्रिंटर घरात असलेलं चांगलं. प्रिंट काढून द्या किंवा डाउनलोड कर तुला काय हवं ते आणि इंटरनेट बंद कर आणि मग ते बघत बस. हे करा. हे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे पॅरेंटिंगमधलं हे एक मोठं आव्हान आहे, की आव्हान मुलांना मुलांना इंटरनेट आणि आहे, की फ्रॉइडची ती गोष्ट आहे, की मुलाला घेऊन तो चालला असतो याच्यात बागेमध्ये तो, त्याची बायको आणि एकदम त्यांच्या लक्षात येतं, की मुलगा आता आपल्याबरोबर नाही, लहान असतो मुलगा. हां, मग हां. फ्रॉइड पहिल्यांदा विचारतो बायकोला, की "अरे तू त्याला त्याला म्हटलं होतं का, की तिकडे टाकी आहे पाण्याची, तिकडे जाऊ नको." मग तो तिकडेच गेला असेल.
आणि बरोबर. ते सापडतं. म्हणजे जर तुम्ही मुलांना म्हणालात, की हे डिव्हाइस माझ्यासमोर वापर, तर त्यांची आणखीन उत्सुकता वाढणार, की अरे याच्यात आणखीन बरंच आहे हां. त्यामुळे आपल्याला एवढ्यापुरतंच ते वापरायला देतायत असं. असं पण आहे ना, म्हणजे बरोबर. आव्हानाचा एक प्रकार. बरोबर आहे आणि काही गोष्टी मुलांना खूप स्ट्रिक्टली सांगाव्या लागणार आहेत, की हे बघायचं एवढंच तुला दिलेलं आहे. तुझा वापर हा अभ्यास करण्यापुरता आणि YouTubeचे व्हिडिओ जरी बघितले तरी तू मोठे व्हिडिओ बघ. रील्स बघू नको. हे पण त्यांना सांगावं लागतंय आता. आणि मोठे व्हिडिओ की जे तू स्टोरी एंटरटेनमेंट म्हणून चांगल्या स्टोरीज बघ. तुला चांगले कार्टून बघ. पण जिथे थिल्लरपणा असेल आणि अगदीच आपल्याला वाईट वाटतं हे सांगायला, की जिथे चांगलं नाही वाटत आपल्याला, आपल्याला सुद्धा बघायला छान नाही वाटत. कुणीतरी कुणाचा तरी अपमान करतंय, कुणीतरी काहीतरी टोमणे मारतंय, कुणीतरी मुलांच्या ग्रुपमध्ये आई-वडिलांना किंवा शिक्षकांना किंवा शाळेला नावं ठेवतंय. अशा गोष्टी तुम्ही पण बघू नका. आणि थोडंसं मुलांच्या सोबत थोडं राहा आणि मुलं जेव्हा डिव्हाइसच्या सोबत असतात, तेव्हा त्यांना कृपया एकट्या खोलीमध्ये बंदिस्त ठिकाणी ठेवू नका. ही गोष्ट आहे. मग आता पालकांना समजलं असेल, की मी कशाबद्दल काय बोलतेय ते. तर हा पुन्हा वेगळा विषय आहे. हो. पण हल्ली मोबाईल असतात हातात. मग त्याच्यात ते द्यायचंच नाही, साधाच मोबाईल द्यायचा असं. मोबाईल साधा द्यायचा, पण स्टिल तुम्ही पुन्हा शिकवता काय? ही गोष्ट आहे. पण याचा वापर करून आपण अशी कोणती स्किल्स डेव्हलप करू शकतो का की मुलांमध्ये हो. अनेक जेणेकरून अनेक स्किल करिअर शिकवू शकतो. तर ते खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण शेवटी प्रश्न हा आहे, की तुम्ही असा वेळ का बरं घालवता? म्हणजे इतर गोष्टींमध्ये, की जे तुमच्या ध्येयापासून तुम्हाला विचलित करतंय. ह्याचं कारण तुमचं ध्येय एकतर ठरलेलं नाहीये किंवा तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करायला पुरेसे मोटिव्हेट नाही आहात किंवा तुमच्याकडे मोटिव्हेशन आहे, तुम्हाला ध्येय आहे, पण तुमच्याकडे अ, उपलब्ध साधनसामुग्री नाहीये. म्हणजे समजा मला 10वी परीक्षा द्यायची आहे, मला छान मार्क्स मिळवायचे आहेत, माझ्याकडे ध्येय आहे, माझ्याकडे सगळं आहे. पण माझ्याकडे पुस्तकच नसेल तर मी साहजिकच टाईमपास करायला जाणार ना. तर तुम्ही मुलाला ते सगळं उपलब्ध करून द्या. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, की तुझं ध्येय काय आहे? तुला आता काय करायचंय? शाळेतून आला, बरं ठीक आहे, तुला आता अभ्यास काय आहे आज? किंवा आज काय करायचंय? प्रोजेक्ट करायचंय का? काय करायचंय? मग तू कधी करणार आहेस? ठीक आहे, मी एक अर्ध्या तासांनी बसणार आहे. तर मग त्याला आठवण करून द्या, की झाला बरं का अर्धा तास, बस आता. झाला बरं का 1 तास, बस आता. हे हे सतत तुम्हाला त्याला जोपर्यंत सवय लागत नाही, तोपर्यंत करावं लागणार आहे. आई आपण हो, शिक्षकांनी सतत त्यांना त्या मोटिव्हकडे मोटिवेट केलं पाहिजे. हो, "ए बाबा हा एवढाच वेळ आहे. या वेळात तुला हे इतकं इतकं केलंच पाहिजे, करायला हवंय. हो. सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत, नंतरही आहेत तुमच्यासाठी." मला वाटतं आज आपली छान चर्चा झाली वेगवेगळ्या विषयावर किंवा करिअरची पहिल्या पायऱ्यापासून आपण कसं पुढे जायला पाहिजे याची चर्चा झाली. इंट्रोडक्टरी तरी. मी नितीन सरांना विनंती करेल की त्यांनी समारोप तसेच आभार प्रदर्शन करावं. त्यासोबत प्रेक्षकांना पण विनंती करेल की पुढच्या वेळी त्यांना कोणकोणत्या विषयावर म्हणजे कोणकोणते विषय घ्यायला आपण घेतले पाहिजेत असं वाटतं. ते कुठल्या प्रश्नांना आपण ऍड्रेस केलं पाहिजे ते त्यांनी नक्कीच कॉमेंट करून आम्हाला सांगावं. म्हणजे समजूयात एक की हा आपला करिअरचा भाग 1 झाला. दुसऱ्या भागाकडे येस. जाताना आपण नक्की अजून काय काय विचार केला पाहिजे ते प्रश्न पाठवा कृपया. नक्कीच, नक्कीच. आता इव्हन एक आला पण आहे, की स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? तर एक त्यांना मी हेच सांगेन, की जे नीटची एक्झामची तयारी करत होते, त्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानुसार आणि स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स बघायला पाहिजे. किती मुलं बसतात परीक्षेला? किती मुलं पास होतात? आणि समजा 1-2% पास होत असतील, तर आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कधी 1-2% मध्ये आहोत का? हे सगळं इंट्रोस्पेक्शन करायचंय आणि त्याच्यानंतर तयारीला लागायचं आहे. आपण पुढे कंटिन्यू करूच ही. खूप आहे बोलण्यासारखं. खूप बोल. काहीच नाही, सुरुवात झाली आहे आत्ताशी. अगदीच, अगदीच. नितीन अ, सर. अ, धन्यवाद चैतन्य, मीनाताई, तुम्ही अमृता मॅडमशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याच्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद. अमृता मॅडम, तुम्ही वेळ काढलात आजच्या या चर्चेकरता, त्याबद्दल खूप खूप आभार. मला वाटतं खूप छान चर्चा झाली, खूप वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोललो. अ, तरुणाईचे प्रश्न ही शृंखला हां, सध्या हां. सुखाने चालवते हो. आणि मागच्या आमच्या भागामध्ये आम्ही
सोशल मीडिया आणि त्याचं ऍडिक्शन याच्यावर थोडं बोललो होतो. हं. आणि आजच्या या भागामध्ये करिअर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं खरं म्हणजे कुठल्याही वयाची मुलं असतील तरी सध्या पालकांना सतत ती चर्चा असते. आता मी माझ्या कुटुंबातली मुलं बघितली आहेत, ती अगदी लहान असल्यापासून ही पुढे काय करतील, त्यांच्याकरता आपण आतापासून कशाची व्यवस्था केली पाहिजे, कोणता विचार केला पाहिजे, त्यांचा कल कसा समजून घेतला पाहिजे, हे अगदी ती लहान हो. असल्यापासून सारखी ती चर्चा सुरू असते. तर हा हो. अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे सगळ्या हो. पालकांकरता. मुलांकरता तो खूप ऐरणीचा प्रश्न होतो. 10वीला हो. ती पोहोचतात तशी, आणि हो. त्याच्यानंतर तो फक्त महत्वाचा होत राहतो प्रश्न. तर त्या दृष्टीने आज तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांना त्या संदर्भातल्या हात घातलात. आणि करिअर म्हणजे काय, करिअरचा विचार कसा करावा, कल कसा समजून घ्यावा, कुठल्या वयापासून कल समजून घेणं योग्य आहे, कुठल्या वयापर्यंत कोणत्या प्रकारची कौशल्य विकसित करण्यावर आपण भर द्यावा, आणि मग कुठून पुढे आपण कल चाचणी घेऊ शकतो, तिथनं पुढे प्रवास कसा होऊ शकतो. महत्वाचे प्रश्न. पालकांचा जोर असेल एखाद्या ठिकाणी जाण्याचा, तर त्या दबावाला उत्तर कसं द्यायचं, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींचा एक दबाव असतो, त्याला उत्तर कसं द्यायचं, आपल्याला नेमकं काय हवं आहे हे कसं ठरवायचं. आणि ते एकदा तुम्ही ठरवलं की बुवा तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायला लागणार आहे किंवा एखाद्या अभ्यासक्रमाचा अभ्यास आहे, तर मग तो कसा करावा, ते आपल्याला नियोजन जमणार आहे ना, हे कसं बघावं. आणि त्याच्या बरोबरीनच काही जे तुम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे ना, की पालकांनी अमुक गोष्ट केलीच पाहिजे, की मुलांच्या हातात मोबाईल आहे तर तेव्हा त्याचा वापर कसा होतो आहे याच्याकडे लक्ष देणं ही तुमची जबाबदारी आहे वगैरे, हे जे तुम्ही ठाम भूमिका मांडलीत ते अतिशय उपयुक्त होतं. मला असं हॅलो. वाटत नाही की आपल्याकडे जे सगळे प्रेक्षक आहेत आज, त्या सगळ्यांचे सगळे प्रश्न आज सोडवले गेले असतील, पण ही खूप चांगली सुरुवात झाली या शृंखलेला. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे आपण या पैलूच्या इतर जे भाग आहेत त्यांच्यावर बोलत राहूच. तर सगळ्या श्रोत्यांना पण माझं हे सांगणं आहे की धन्यवाद, तुम्ही सगळे आलात, चर्चेत सहभागी झालात, थोडं उपयुक्त काहीतरी तुम्हाला नक्की सापडलेलं असेल. आणि आपण इतर जे पैलू आहेत त्याचे ती चर्चा चालू ठेवू. आणि त्याकरता तुम्हाला सुखांकडे प्रश्न आधीच पाठवायचे असतील तर ते जरूर आमच्याशी संपर्क करून आम्हाला ते प्रश्न पाठवून ठेवा. अमृता मॅडम, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. चैतन्य, मीनाताई, नेहमीप्रमाणे ही चर्चा पुढे चालू ठेवल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि या मालिकेच्या पुढच्या भागात नक्कीच भेटू लवकरच. नक्कीच भेटू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.